महाविकास आघाडीने वंचितची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र येऊन ही लोकसभा निवडणूक लढविणार अशी चर्चा होती. पण प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी विरोधातच आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. नेमकं त्यांनी हे का केलं असावं हे आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रवीण. दलित टाइम्स मराठीमध्ये आपलं स्वागत. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत वंचितने 12 जागेचा प्रस्ताव दिला. मात्र महाविकास आघाडीने तो प्रस्ताव फेटाळत त्यांच्यासमोर 4 जागेचा प्रस्ताव आणला. त्यानंतर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागा वाटपावरून अनेक बैठका झाल्या. महाविकास आघाडीच्या काही बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित न करता महाविकास आघाडी वंचितकडे दुर्लक्ष करत आहे असा वंचित बहुजन आघाडीचा आरोप होऊ लागला. हा आरोप करत प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवर ट्विट करत टीका केली की संजय, किती खोटं बोलता. तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलवत नाही? 4 सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? वंचितांना आमंत्रण न देता आजही सभा का घेत आहात? सहयोगी राहून तुम्ही पाठीवर वार केले. सिल्वर ओक्स येथील मीटिंगमध्ये तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला माहीत आहे. अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा केल्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, हे खरे नाही का? तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करत आहात? एकीकडे ते युतीचा आभास दाखवत आहेत तर दुसरीकडे आम्हाला पदरात पाडून घेण्याचे कारस्थान करत आहेत. हे तुमचे विचार आहेत का? महाविकास आघाडी आणि संजय राऊत हे दोघेही वेगळे आहेत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडी वेगळी आहे आणि संजय राऊत वेगळे आहेत. ज्यांना आम्ही लक्ष केलं ते संजय राऊत होते. संजय राऊत चुकीचे वक्तव्य करतात म्हणून आम्ही म्हणालो की संजय हे आघाडीत बिघाडी करत आहे. 3 जागांच्या पलीकडे कोणत्याही जागेचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला मिळाला नाही. एक अकोला आणि बाकी दुसऱ्या जागा असा वंचितचा दावा होता. काँग्रेस आणि शिवसेना या देखील जागा वाटपावरून मतभेद आहेत. म्हणून शिवसेना काँग्रेस यांचे देखील एकमेकांसोबत जुळत नाही. महाविकास आघाडीचा त्यांच्यामध्ये समझोता नाही असे आम्ही सांगत होतो, ते आता स्पष्ट झाले आहे. एकत्रित यादी जाहीर होत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडी आणि महाआघाडी यांच्यातील तिढा मात्र कायम सुरू आहे. सातत्याने एकमेकांवर होत असणारे आरोप प्रत्यारोप हे भारतीय जनता पक्षाला 400 पार करण्यासाठी मात्र उपयोगी वातावरण आहे की काय असा आशयाचा सूर सामान्य जनतेकडून केला जात आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष हा प्रचारात व्यस्त असताना महाआघाडीमध्ये मात्र सातत्याने आपापसात नाराजीचे सूर उमटताना आपल्याला दिसत आहे. लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण संपूर्ण देशात घुमसत असताना महाराष्ट्राच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. अशातच मात्र महाआघाडीत बिघाडी होते की काय ही भीती मात्र महाआघाडीतील नेत्यांमध्ये कायम आहे. आता हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं कोणत्या स्वरूपाचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल.